ही रिटर्न वॉल बघा, ही इथे संपलेली आहे आणि त्या साईडची रिटर्न वॉल बघा तिथपर्यंत संपलेली आहे. जर ही रिटर्न वॉल इथपर्यंत आणली तर हा सर्व्हिस रोड बंद होईल. म्हणजे काय दर्जाचं काम केलेलं आहे ह्यांनी आणि हा ब्रिजला किती धोका आहे हे लवकरात लवकर लक्षात घेऊन महानगरपालिका आणि PWDने लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे. या बघा अलाइनमेंट प्रमाणे ब्रिज झालेला नाही आहे. आमची ही एकच मागणी आहे की ॲज पर डिझाईन प्रमाणे हा ब्रिज झाला पाहिजे. लोकांची जीवितहानी वाचली पाहिजे. जर एखादी गाडी स्पीडमध्ये आली तर इथे येऊन ती धडकेल आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. मागे 5 वर्षापूर्वी हाच रोड क्रॉस आहे म्हणून एक जीवितहानी झाली, जागेत मुलगा दगावला. माझी महानगरपालिकेला आणि PWD या दोघांना विनंती आहे की DFCC वर कारवाई करा आणि हे काम लवकरात लवकर हा ब्रिज बंद करून लोकांची जीवितहानी थांबवली पाहिजे. उद्या काही होऊ शकतं. सर्व लोकांची इच्छा आहे की हा ब्रिज बंद झाला पाहिजे, पण त्याच्या अगोदर पर्यायी मार्ग द्या आणि मग हा ब्रिज बंद करा. आणि हा ब्रिज बंद नाही केला तर अग्रिसेना उग्र आंदोलन करणार. तुम्हाला अलाइनमेंट काय चेंज केलेली आहे? जी अलाइनमेंट आहे ती क्लिअर कट दिसते स्ट्रेट लाईन मध्ये. ही बघा, ही अलाइनमेंट बघा कशी चेंज केली आहे. माझं म्हणणं आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहे, जो DFCCचे कॉन्ट्रॅक्टर टाटा आहे, राजू बाबा बंगालीचा माणूस, फ्रंटमॅन माणूस जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे, ह्यांच्यावर PWDने केसेस दर्ज करावा. नाहीतर आम्ही PWDचा डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियर, PWDचे सेक्रेटरी आणि PWDच्या मिनिस्टरवर पण आम्ही त्यांच्यावर FIR त्यांच्यावर त्यांना कोर्टामध्ये केसायला आम्ही कमी करणार नाहीत. ज्याप्रमाणे हा बघा इकडून साधारण किती हा साधारण 1.5 ते 2 मीटरचा हा कट आहे, आतमध्ये घेतलेला आहे. हा क्लिअर कट दिसतो. त्याप्रमाणे त्या बाजूला पण दाखवतो. हा पण हा ब्रिज बघा कसा बांधलेला आहे, कशा प्रकारे ब्रिज बांधलेला आहे बघा. हा विरार वसईतल्या हजारो लोकांच्या जीविताशी खेळणारा हा विषय आहे. हा ब्रिज नवीन बनवला पाहिजे. हा ब्रिज तोडून नवीन बनवला पाहिजे. ही अग्रिसेनाची मागणी आहे. ॲज पर डिझाईननी त्यांनी काम केलेलं नाही आहे. ही डिझाईन आहे, 2018ला दिलेली डिझाईन आहे आणि त्याच्याप्रमाणे काम केलेलं नाही आहे. ह्याचा रिवाइज सँक्शन नाही आहे यांच्याकडे. त्यांना ह्यांच्यावर PWD तिघांवर जे पण याचे आहेत त्यांच्यावर केस केल्या पाहिजेत. PWDच्या एक्झिक्युटिव्हची माझं बोलणं झालं, ते पण माझ्या मताला सहमत आहेत आणि त्यांनी हे पण सांगितलं जर 80 डब्याच्या गाड्या जर इकडून व्हायब्रेशननी गेल्या तर इकडचं हे स्ट्रक्चर राहणार नाही. कशा प्रकारे कॉलमचे स्ट्रक्चर स्टील कसं बाहेर आलेलं आहे ते पण बघून घ्या आणि ऑडिट करायचं, ह्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी चेक करा असं आमचं म्हणणं आहे. आणि लवकरात करा, लोकांच्या जीवाशी खेळू नका हे आमचं म्हणणं आहे. परिस्थिती आहे बघा, ती जी आलेली आहे ते जे स्ट्रक्चर असं सरळ यायला पाहिजे होते. हा रस्ता आतमध्ये जायला पाहिजे. ती बघा तिकडे AIK नंबर 1 आहे, AIC पाहिजे होतं तिकडे, ऑल इंडिया चोर. ही कोणाची जागा आहे मला सांगण्याची गरज नाही. मी माझ्या वसईतील जनतेला दाखवू देऊ इच्छितो हा ब्रिज ॲज पर डिझायनिंग 2018च्या डिझाईनप्रमाणे महानगरपालिकेने आणि लेटर दिलेलं आहे. 3 नंबर क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे क्लिअर कट ह्याच्यात की PWDच्या डायरेक्शन PWDने जी डिझाईन दिलेली आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे होतं. पण वस्तुस्थितीत पाहता जी डिझाईन दिलेली आहे, जे त्याचा प्लान आहे त्याप्रमाणे हा प्लान आहे, हा 2018चा प्लान आहे, त्याप्रमाणे हा ब्रिज बांधलेला नाही आहे. ब्रिज होणं हे चांगलं काम आहे, परंतु हा ब्रिज ची रिटर्न्स जे आहेत म्हणजे वैतरणा साईडची आणि विरार साईडची जी रिटर्न्स आहे ही अनऑथराईज बांधलेली असं आमचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही इकडेच बघा, तुम्ही हे वेस्टेज पडलेले दिसते आहे. कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं हे पण मी तुम्हाला दाखवतो. हे कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं हे बघा दिसते आणि त्याचं वेस्टेज पडलेलं आहे. हा ब्रिजचं लँडिंग आहे इकडून 100 मीटर पुढे. परंतु या मारवाड्याच्या हा जो आहे व्यक्ती ह्याच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होते जर हा ब्रिज पुढे गेला तर हा BVAचा कार्यकर्ता आहे. त्याचप्रमाणे त्या साईडला पण एक BVAचा कार्यकर्ता आहे.
की BVAचा फ्रंटमॅन आहे. ही प्रॉपर्टी कोणाची माहिती आहे? हा ब्रिज ज्यांनी बनवला हा राजू बाबा बंगाली आहे. हे काम आहे DFCCचं. टाटानी राजू बाबा बंगालीच्या माणसांना फ्रंटमॅन हे हे काम दिलेलं आहे आणि त्यांनी अनऑथराईज केलं असं आमचं म्हणणं आहे. आम्ही पेपर बोललो, मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो, मी डेप्युटी इंजिनियरशी बोललो. त्यांनी जे दिलेले आहेत त्याचे सगळे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, हा ब्रिज वरतून त्यांनी डायव्हर्ट केलेला आहे तिकडून आणि ह्याची ही अलाइनमेंट आहे ही बाहेर आहे, परंतु ह्यांनी हे आतमध्ये घेतलं आणि इकडून हे स्ट्रक्चर वाचवण्यासाठी त्यांनी हा ब्रिज आतमध्ये घेतला आहे. म्हणजे तुम्ही फ्युचरचे प्लॅनिंग करता की आज जो एक्झिस्टिंग ब्रिज आहे ज्याची अलाइनमेंट वरतून तुम्ही बघितली ती पण तुम्हाला मी वरती दाखवतो, ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. आणि ज्या ट्रेन येणार आहेत त्या माल वाहतूक हा मोठ्या गाड्या असणार आहेत, तुमच्या गुड्स असणार आहेत आणि त्याचं व्हायब्रेशन हे रजिस्टर करू शकेल का, आम्हाला डाऊट आहे. जर उद्या ॲक्सिडेंट झाला, तुम्ही लक्षात घ्या हा स्क्यू तयार झालेला आहे, ह्याच्यामुळे हा स्क्यू तयार झालेला आहे आणि या स्क्यूमुळे इकडे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. ह्याचं लँडिंग पुढे असल्यामुळे हा स्क्यू कुठेतरी बंद झाला पाहिजे. आणि हे आम्ही कोर्टात पण चाललेलो आहे ह्याच्या अगेन्स्ट. 21 तारखेला DFCC आणि BWD DFCC आणि बुलेट ट्रेन ह्यांची जॉईंट मीटिंग माननीय कलेक्टर साहेबांकडे आहे. माझं कलेक्टर साहेबांना हात जोडून निवेदन आहे की जर इकडे ॲक्सिडेंट झाला तर ह्याच्यात आमची लोक, आमची ग्रामीण भागातील या पंचक्रोशीतली जी गावं आहेत त्याच्यातली लोकांचा इकडे ॲक्सिडेंट होऊन इकडे मरतील लोक. त्यामुळे हा ब्रिज बंद केला पाहिजे. एक प्रोसिजर असते, ही जागा आहे PWDची आणि रस्ता चालू करत असताना तो PWDला हँडओव्हर करायला लागतो, पण हे PWDला हँडओव्हर केलेला नाही आहे. इकडे एक मंदिर बांधायचं होतं आणि मंदिराच्या ओपनिंगसाठी चांगलं आहे मंदिर बांधलं, मी प्रवीणाताईंना त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. इकडे त्यांनी मंदिर बांधलं, परंतु त्या मंदिरासाठी हा ब्रिज 7 दिवस रात्र काम करून चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इकडतील लोकांना, माझ्या भूमिपुत्रांचं इकडे मरण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे हा रेक्टिफाय करायला लागेल, हा तोडून नवीन ब्रिज बांधायला लागेल असं आम्हाला वाटतं.